तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर खूप दिवसातून आज आपण नवीन व्हिडिओ आणला आहे। तर आपल्याला आज ललित शिंदे एका गुप्त ठिकाणी घेऊन जाणार आहेत। तिथे आपल्याला जाऊन कंदमुले शोधायचे आहेत। तर आपल्याला त्याच्यासाठी ललित शिंदे गाईड करतील। तर बघत राहा तुम्ही व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे आपण व्हिडिओ शूट केली होती। तर त्याच्यामध्ये आपला साऊंडचा काही प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आपल्याला आज डबिंग करावे लागत आहे। तर थोडासा मॅनेज करून घ्या। तर मित्रांनो, ते पाहू शकता कुदल सर्व घेऊन आपले मावळे निघालेले आहेत। तर मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देतो सध्या। तर कल्पेशला तुम्ही ओळखतच असाल। त्याच्यानंतर प्रथमेश आपला व्हिडिओग्राफर, त्याच्यानंतर अमित त्याच्या पुढे चालत आहे, त्याची पण ओळख करून देतो तुम्हाला। तर याला तुम्ही ओळखतच असाल, प्रतीक। त्याच्यानंतर आहे रणजित आणि सोबतच अण्णा। तर आपल्यासोबत आज आहे रणजित। रणजित आहे आपला कबड्डीपट्टू, कबड्डीचा रेडर, उगवता सितारा, अख्ख्या पंचक्रोशीमध्ये ज्याने धुमाकूळ घातला असा रणजित, ज्याला लंबी रेसचा घोडासुद्धा बोलतात। तर मित्रांनो, कोकणामध्ये अशा प्रकारे फाटी जाळण्यासाठी स्टोरेज केली जातात। तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या मंजिलवरती। तर ललित अण्णांनी आपल्याला एक वेल शोधायला सांगितलेली आहे, जिला 3 साईडला जायला रस्ता असतो, म्हणजे 3 साईडला ते पसरलेले असते। तर सर्वजण शोधत होते वेल। तर मला एक वेल दिसून आली। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक वेल असते। त्याच्या खाली आपल्याला थोडासा 1 फुटाच्या अंतरावरती खोदावं लागतं, तेव्हा आपल्याला जो कंदमूल असतो तो मिळतो। तर त्याला काय बोलतात ते सुद्धा आम्ही सांगू पुढे व्हिडिओमध्ये, बघत राहा। तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारचा कंदमूल असतो, ज्याला बोबडी असं म्हटलं जातं। आमच्याकडे तर त्याला बोबडीच म्हटलं जातं। तर तुम्ही सांगू शकता तुमच्याकडे काय म्हणतात त्याला। तर प्रतीक आणि रणजित याने आपली कामगिरी उत्तम बजावत
खूप म्हणजे अतिशय 70% तर बोबड्या त्यांनीच शोधून काढल्या होत्या. तर मित्रांनो, एकाच जागी एवढ्या बोबड्या मिळणं क्वचितच आपल्याला दिसून येतं, कारण खूप अंतरावरती असतात त्या. तर मित्रांनो, 1 तासाच्या मेहनतीनंतर आपल्याला खूप साऱ्या बोबड्या मिळून गेल्या. तुम्ही पाहू शकता, आपल्याला एकदम परफेक्ट साईजच्या बोबड्या भेटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही जास्त मोठ्या तर काही खूपच छोट्यासुद्धा आहेत. हे पाहू शकता, अजूनसुद्धा आपला काम चालू आहे. आणि शेवटी आम्ही 1-2 तासानंतर घरी जाण्यास निघालो. तुम्ही पाहू शकता, माझ्या हातामध्ये आहेत तेवढ्या आपल्याला बोबड्या मिळून गेलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला धन्यवाद. आणि असेच जर नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.